जिंकण्याची उर्मी जर मनामध्ये असेल तर मन जे आपण विचार करू शकत नाही अशा गोष्टी मित्रांनो मिळवून देतं. आणि हे मिळवण्यासाठी तुमच्या अंगामध्ये धाडस असणं गरजेचं आहे. तर या धाडस या विषयावरच आज आपण आजचा व्हिडिओ पाहतो मित्रांनो. जेव्हा दोन समान ताकदीचे स्पर्धक समोरासमोर येतात त्यावेळेस ते समान ताकदीचे असतात, परंतु एक नक्कीच जिंकणार असतो. याचं कारण आहे, ज्याच्या अंगी दुसऱ्या स्पर्धकापेक्षा धाडस जास्त असतं तोच जिंकतो बरं का मित्रांनो, तोच जिंकतो. नुसती इच्छा असणारा जिंकत नाही, आणि इच्छा पूर्तीची आस धरणाऱ्या 100 लोकांपेक्षा कणखरपणे भूमिका घेऊन मार्गक्रमण करणारा एकच मनुष्य कितीही अधिक साध्य करू शकतो. जर तुम्ही कितीही नॉलेजपूर्ण असू द्या, पण जर धाडस नसेल, कृती करण्याची तुमची इच्छा नसेल, तर सर्व ज्ञान सर्व निरर्थक आहे मित्रांनो. माणूस किती जगला याला काही किंमत नाही, तर माणसाने जगून काय केले याला फार महत्त्व आहे. म्हणून किंमत मिळवायची का असंच आयुष्य काढायचं हे आपण ठरवलं पाहिजे. कित्येक वर्ष जगणाऱ्या वडाच्या झाडापेक्षाही जास्त किंमत स्वतः झिजून सर्वांना सुगंध व शीतलता देणाऱ्या चंदनाला मिळते, कारण त्याची महकच सांगून जाते. दीर्घायुष्य असण्यापेक्षा अल्पायुष्य असलं तरी काही हरकत नाही, पण त्याची महक मात्र चंदनासारखी असली पाहिजे. पाठीला पाय लावून पळणारा कधी जिंकलेला पाहिलाय का तुम्ही? कधीच नाही. धाडस नसणारा कधी जिंकलेला पाहिलाय का तुम्ही? कधीच नाही. जो अनुभवांना, परिस्थितीला, आव्हानांना भेटतो तोच पुढे जातो मित्रांनो. जो भिडतो संकटांना तोच गाठतो यशाचे शिखर. पळणारा कधीच जिंकत नाही, जिंकणारा कधीच पळत नाही. कितीही संकटे आली, कितीही समस्या निर्माण झाल्या, अडचणी आल्या, तरी खंबीरपणे पाय रोवून त्याच ठिकाणी भक्कमपणे उभे असतात. त्यांच्या धैर्यासमोर, त्यांच्या धाडसी वृत्तीसमोर संकटांनाच मान खाली घालावी लागते. त्यांच्या धाडसामुळे त्यांच्या समोर उभ्या असणाऱ्या अडचणी, समस्या पाठीला पाय लावून पळून जातात. अडचणींना एकदा फेडून तर पहा, एकदा कराच त्याच्याशी 2 हात. जिंकताना ही आले तरी बेहतर, पण पाठ दाखवू नका, कारण पाठ दाखवणारा कधी इतिहास निर्माण करत नाही, आणि इतिहास निर्माण करणारा कधी पाठ दाखवत नाही. मित्रांनो, ठराविक मावळ्यांना घेऊन पावनखिंडीमध्ये शर्तीने रडणारे बाजीप्रभू देशपांडे आठवा, आणि किती अंगातून रक्त येताना सुद्धा महाराज विशाळ गडावर पोचण्यापर्यंत जीव आपला कंठाशी आल्यानंतर सुद्धा झुंजणारा त्यांचा पराक्रम आठवा. आणि आपणही ठरवा की असं करत असताना खर्चटेल, दुखेल, जखम होईल, रक्तही येईल हो, पण ते आपल्यासाठी आहे. त्यामधून नव्या सामर्थ्याचा, नव्या धाडसी वृत्तीचा उदय तरी होईल ना. मग जर उदय छान होणार असेल तर लक्षात ठेवा, असं आपण धाडसी वृत्ती जोपासली पाहिजे. धोकादायक परिस्थिती समोर असताना तिथून पळून जाण्यापेक्षा त्याच्याशी 2 हात करण्याचा कणखरपणा आपण दाखवला पाहिजे, आणि तेच धाडस होय मित्रांनो. धोका पत्करण्याची तयारी आणि जबाबदारीची जाणीव असावी लागते, आणि तेच धाडस घेऊन धाडसी व्हा, कारण धाडसी व्यक्तीमुळेच हे जग समृद्ध झालंय, आणि तुम्हालाही समृद्ध होण्यासाठी धाडस करावंच लागेल. ज्याच्या अंगी धाडस असेल त्यांनी कितीही यातना आल्या, कितीही यातना भोगल्या, तर तो चकाकल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. म्हणून तुम्ही धाडसवान व्हावे यासाठी, अशक्य वाटणारी ध्येय शक्य करावी यासाठी, आणि तुमचं भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी मी तुम्हाला ध्रुवानू या चॅनलद्वारे सोमनाथ जगताप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो, आणि पुनश्च एकदा सगळ्यांचं धन्यवाद मानतो. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.